शेतकऱ्यांच्या मुलांबद्दल बोलत होतो, ज्यांना ऍक्च्युली सायन्स ही फील्ड खूप एक्सप्लोअर करायची असते किंवा एक्सप्लोअर करू शकतात वेगळ्या पद्धतीने. वन फील्ड इज व्हेरी गुड, ज्याच्यामध्ये आपण म्हणूया की बीएससी इन एग्रीकल्चर हा पार्ट आहे. मग तिथे तुम्ही फक्त एग्रीकल्चर बद्दल शिकत असतात मोस्टली. मग त्याच्यामध्ये R&D येते, जसे की रिसर्च हा वाला पार्ट येतो, किंवा प्रोडक्शन फील्ड किती चांगली करू शकता तुम्ही, किंवा मॅन्युफॅक्चरिंग पार्ट त्याच्यामध्ये काय काय येऊ शकतात, प्रोडक्ट्स काय वेगळे वेगळे बनवू शकाल, किती शॉर्ट टाइम मध्ये चांगला क्रॉप तुम्ही क्वालिटी देऊ शकाल, हे सगळ्या पॉइंट्स त्याच्यामध्ये थोडंफार तुम्ही इन डिटेल स्टडी करत असतात. पण मी असं एक ऍडवाइस करेल की बीएससी इन एग्रीकल्चर करण्यापेक्षा त्या व्यतिरिक्त तुम्ही बीएससी इन बायोटेक्नॉलॉजी करणं इज मोर बेटर थिंग. कारण की बायोटेक्नॉलॉजी हे आपण बहुतेक 8वी 9वी 10वी पासून शिकत आलेल्या गोष्टी आहे, ज्याच्यामध्ये आपण वेगळे मायक्रोब्स बद्दल शिकलेलो आहे, त्यांचा उपयोग कुठे कुठे गेलेला आहे. फार्मास्युटिकल इंडस्ट्री एवढी मोठी आहे की मेडिसिनल इंडस्ट्रीमध्ये पण तो युज केला जातोय, फूड इंडस्ट्रीमध्ये युज केला जातोय. बायोटेक्नॉलॉजीचा जो फील्ड आहे तो तुम्ही फूड किंवा क्रॉप्स ह्या रिगार्डिंग मध्ये पण थोडा रिसर्च करून आणि चांगल्या पद्धतीने स्टडी करू शकाल.